हॅलो, आज संडे होता आणि सगळेच घरी होते आणि बबड्याचं ना सकाळी सकाळी असं लोटांगण घालण्याचं काम चालू होतं. का ते तुम्हाला सांगते, कारण बबड्याला ना बाथरूममध्ये जाऊन पाणी खेळायचं होतं आणि तेच मी त्याला करून देत नव्हते. त्यामुळे तो माझ्यावरती रागावला होता आणि असा लोळत होता. तर बबड्या आज एवढा हुशार झाला होता की मनानेच त्याने आज ब्रश पण केला आणि इकडे डब्यावरती जोर काढत होता, कारण बबड्याची आजी ना डब्यावरती बसली होती आणि त्यालाही सेम तसंच करायचं होतं. त्यामुळे तो असा डबा ओढत होता. तर आज बांधकामावरती बरेच माणसं येणार होते, त्यामुळे सगळेच घरी होते आणि बबड्याचे पप्पा त्याला घेऊन निघाले होते रिक्षामध्ये. तर मध्येच कुणाल दादा भेटले आणि तो बाईकवर जायला तयार झाला. तर सगळे बांधकामावरती गेले होते आणि मला घरची कामं होते, त्यामुळे मी गेले नव्हते. जरा वेळ गेले नंतर, पण बबड्याने काही तिथे मला अजिबात बसून दिलं नाही. खूप जास्त अडवणी करत होता, त्यामुळे त्याला लगेच घरी घेऊन आले आणि घरी आल्यानंतर त्याला खाऊ पिऊ वगैरे घातलं आणि लगेचच झोक्यात टाकलं, कारण सकाळी लवकर उठला होता बबड्या आणि 2 वाजले होते तरी बबड्या झोपला नव्हता. त्यामुळे तो निवांत असा झोपला. त्यानंतर भाऊजीने भाजीपाला आणला होता. मग भाजीपाला काढून ठेवावं म्हटलं फ्रीजमध्ये. तर छान असा भाजीपाला वगैरे ठेवून दिला, कारण आणि मिरच्याचे देठ काढून जर ठेवले ना तर मिरच्या बरेच दिवस टिकतात असं मी ऐकले. त्यामुळं मिरच्यांचे देठ वगैरे पण काढून ठेवले आणि त्यासाठी मला बबड्याच्या पप्पांनी मदत केली आणि चिकन पटकन शिजायला टाकलं आणि बबड्याच्या पप्पांना असं गॅलरीचा व्ह्यू एन्जॉय करत मस्त असे फोनवरती बोलत बसले होते आणि बबड्या खालून फिरून आला आणि त्याला खूप जास्त भूक लागली होती, कारण त्याने काहीच खाल्लं नव्हतं. तसेच भाऊजी त्याला घेऊन गेले होते झोपेतून उठल्यानंतर आणि वरती आल्यानंतर बबड्याने तोंडानेच मला मागितलं, मम्मा मला दूध आणि बिस्किट दे. त्यामुळं त्याला दूध बिस्किट दिलं आणि तो आज असा हातानेच खात होता. तर छान असं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि इकडे बबड्या माझ्यासोबत गप्पा मारत होता. मी चॉकलेट खातोय असं मला सांगत होता. त्यानंतर सगळ्यांचे जेवण वगैरे झाली आणि किचन असं आवरून ठेवलं, कारण सकाळी बरं पडतं ते आवरून वगैरे ठेवल्यानंतर. तर जरा असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.